परिसाचा स्पर्श झाला काय होतं, लोखंडाचं सोनं होतं. लक्षात घ्या, लोखंडाचं सोनं होईल पण परिस होत नाही. झालं इथंच थांबलं, याच्यापासून पुढे काय आता निर्मिती नाही. जर परिसच झाला असता तर मग कुठेही लावत जा किंवा मग सोनच सोनं झालं असतं. तसं होत नाही. परिस जर सापडलं आणि लोखंडाला लावलं तर लोखंडाचं फक्त सोनं होईल, परिस होत नाही, समान अधिकार होत नाही. पण इथं संत गुरु हे आपल्यासारखं करतात. वेळ वेळ नाही, वेळ शिवहार. कृपया आपल्याला वेळेचे बंधन पाळावं लागणार आहे, नाही तर खरंच 5 वाजता. असो तर संत सद्गुरु हे आलेल्या शिष्याला साधकाला आपल्यासारखं करतात. त्याच्यावर त्यांची कृपादृष्टी पडली की ते तो प्रसादाला जर पात्र झाला. आता मी काय म्हणतो, पात्र झालं पाहिजे बरं का. म्हणून भगवद्गीतेत सांगितलेलं आहे का संत वाङ्मयातही सांगितलं. या एका अभंगात संत लक्ष्मण असला म्हणतात आम्हा सुखदेश संतांची पायी म्हणतात. पायीच का म्हटलं असावं, संताचं दर्शन झाल्याबरोबर की म्हणून आम्हा सुखदेश संताची या मुखी करी हस्ती असं काही म्हटलं नाही. तोंडाकडे पाहिलं, हाताकडे पाहिलं, काही लोक हाताकडेच पाहतात बरं का. परंतु इथं संतांनी म्हटलं आम्हा सुख दिसे संताची पायी. संताच्या पायाजवळ सुख आहे म्हणले. का? पाय केव्हा दिसतात, आम्हाला थोडस वाकावं लागतं तेव्हा दिसतात. नम्र झालं पाहिजे. भगवद्गीता तेच सांगते, तुम्ही नम्र व्हा, नमस्कार करा आणि माझा उद्धार काय होईल हे प्रश्न करा. हा प्रश्न करा, विचारा गुरुला. भांडा पाहिजे तर. काही मंडळी भांडतात बरं का, काही देवाला भांडतात. जनाबाईनं देवालाच भांडलं होतं, इकडे शिवाय दिल्या होत्या, माहिती आहे सगळ्याला चरित्र. देवाला सुद्धा भांडतात संत. तसं शिष्यानं गुरुला पाहिजे तर भांडलं तरी नको नाही, पण कशासाठी, माझा उद्धार कसा, त्याच्यासाठी बरं का, त्याच्या प्रॉपर्टीसाठी. गैरसमज करतात. शिवहार. अशा सद्गुरूंकडं जेव्हा आम्ही नम्र भावानं जातो त्यांचा प्रसाद आम्हाला प्राप्त होतो. बघा, प्रसादाला आम्ही पात्र झालं पाहिजे बरं का. मी का वारंवार म्हणतो, जसं सांगतात की वाघिणीचं दूध हे सामान्य पात्रात थांबत नाही, त्याला स्वर्ण पात्रच लागते. तसं गुरुची कृपा व्हायलाही काहीतरी पूर्व सुकृतही लागतं, तसं सानिध्य लागतं, संचित लागतं. कृपा के